धनगर समाजाला एसटीतून आरक्षण दिल्यास दंगली होतील, महाराष्ट्राचं मणिपूर होईल. मुख्यमंत्र्यांनी जीआर काढण्याचं आश्वासन देणं घटनाबाह्य. भाजप नेते पद्माकर वळवींचं वक्तव्य. केंद्रीय निवडणूक आयोगाची दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची काल सर्वपक्षीय नेत्यांसोबत बैठक. दादा गट, शिंदे गट आणि ठाकरे गटाची एकाच टप्प्यात निवडणूक घेण्याची मागणी. सर्व प्रयत्न करूनही भाजप आणि मिंधे गटाला निवडणूक टाळता आली नाही. तरुण आणि लोकांची मतं कुठे आहे हे स्पष्ट झालं. सिनेट निवडणुकीच्या निकालानंतर संजय राऊतांचं विधान. अब्दालीच्या लांडग्यांनो, आधी पोराशी निपटा, बापाचा विषय तुमच्या बसचा नाही. सिनेट निवडणुकीच्या निकालानंतर अंबादास दानवेंची टीका. परिवर्तन घडवण्यासाठी कुटुंबातून बाहेर पडलोय. शरद पवारांची भेट घेऊन उमेदवारीची मागणी. माढ्याचे आमदार बबनराव शिंदेंचे पुतणे. धनराज शिंदेंकडून बंडखोरी. पवार गटाच्या माजी उपनगराध्यक्षांना मारहाण केल्याच्या आरोपात संजय काका पाटलांसह 5 जणांवर गुन्हा. रोहित पाटील भंपक, संजय काकांची टीका. तर कोण भंपक, लोकसभेला जनतेनं दाखवलं, रोहित पाटलांचं प्रत्युत्तर. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी संधी दिल्यास कोल्हापूर उत्तरमधून निवडणूक लढणार. धनंजय महाडिक यांचा मुलगा कृष्णराज महाडिक याचं वक्तव्य. धारावीतील मशिदीचं अनधिकृत बांधकाम पाडा. किरीट सोमय्यांची पोलीस आणि महापालिकेकडे मागणी. हडपसर विधानसभेवर काँग्रेस कार्यकर्त्यांचा दावा. काही झालं तरी काँग्रेस हडपसर विधानसभा लढणार. युवक काँग्रेसची बॅनरबाजी. उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्या नागपूरच्या कळमेश्वरमधील शिवरायांच्या पुतळ्याचं लोकार्पण. मालवण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवरायांच्या पुतळ्याची सुरक्षा तपासणी पूर्ण. मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजनेला आजपासून सुरुवात. कोल्हापुरातून पहिली ट्रेन अयोध्येला रवाना होणार.